शेतकरी त्यांच्या घरादारातल्या समृद्धीचं श्रेय त्याच्यासोबत राबणाऱ्या पशुधनाला देत असतो. खास करून शेतीतली सगळी कष्टाची कामं करणाऱ्या बैलांशी त्याचा वेगळाच जिव्हाळा असतो. आज अनेक शेतकऱ्यांच्याकडच्या बैलांची जागा यंत्रांनी घेतली असली तरी काही शेतकरी अजूनही बैलांच्या मदतीनंच शेती करतात. शेतकरी या बैलांबद्दल कृतज्ञता सुद्धा व्यक्त करतात. याच कृतज्ञतेच्या भावनेतून राधानगरी तालुक्यातील पिरळ, कसबा तारळे, गुडाळ परिसरातील शेतकरी आपल्या कुटुंबियांसह बैलगाडीतूनच माघी एकादशीनंतर येणाऱ्या सोमवारी कुरुकलीच्या घोडेश्वराच्या दर्शनासाठी जातात. ऊस तोडणी ओढणीचं काम संपल्यानंतर शेतामध्ये राबणाऱ्या बैलांना थोडीशी उसंत मिळावी, घोडेश्वराबद्दलचा श्रद्धाभाव व्यक्त करावा या उद्देशानं सुरू झालेली ही परंपरा आज प्रत्येकाकडे दुचाकी, चारचाकी वाहनांची सोय असताना सुद्धा जपली जाते हे विशेष. रे बुडाळ पिरळ पंचकृषीतली सर्वसामान्य कुटुंबातील सगळे शेतकरी आहे. हे नाद आहे आणि ह्यो सर्वसामान्यांचा नाद आहे. आणि शेती बैलांच्या शिवाय होऊ शकत नाही. शेती बैलांच्या शिवाय होऊ शकत नाही आणि ही पिढ्यान आलेला आम्ही परंपरा ही चालवायला. आता किती बैल जोड्या आता निघाल्यात? तरी 20-25 बैल जोड्या आहेत, 10 घोडागाडी आहेत, त्यात मैदानची जोडी आहे, शेताची जोडी आहे, असे सर्व मिळून आम्ही निघालेलो आहे देवाला. नेमक्या कोणत्या तिथीला किंवा कधी जाते? माघवारी झाल्यानंतर कुठलाही एक सोमवार मंगळवार करून जातोय. तिथे गेल्यानंतर काय असतं? काय नाही, देवाला उद्या काय असेल ते देवाचा मानपान करायचा आणि आज जाऊन वस्ती राहायची, उद्या दुपारी निघायची. माघी एकादशी नंतरच्या सोमवारी कुटुंब कबिल्यासह शेतकरी बैलगाडीतून घोडेश्वर देवाच्या दर्शनासाठी जातात. मंगळवारी कोंबड्याची जत्रा करून स्वतःसह पशुधनाचाही श्रमपरिहार करून परत आपल्या गावी येतात. संस्थान काळापासून ही परंपरा सुरू आहे. काळ बदलला तरी अभिमानास्पद परंपरा जपत कृषी संस्कृतीशी असलेली नाळ घट्ट ठेवण्यासह यंत्रांच्या वेगाबरोबर परंपरा हरवू नये यासाठीची या परिसरातील शेतकऱ्यांची ही धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे.